जगद्गुरु तुकोबारायांनी असं सांगितलेलं आहे, मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. याचं कारण तिथंच संताचं मटेरियल तयार होतं. कधीही आयुष्यामध्ये इथून पुढे लक्षात ठेवा, कोणाचाही इतिहास वाचा, प्रेरणा नाही मिळणार तुम्हाला. फक्त इतिहास वाचायला मिळेल, छान वाटेल तुम्हाला. पण जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अक्कल पाहिजे. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, होई बळकट 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 माझ्या मना रे तू धीट माझ्या मना रे तू धीट एथोनिया नुठवू माथा नुठवू माथा माझ्या मना रे तू धीट माझ्या मना रे तू धीट धोनिया नुठवू माथा धोनिया नुठवू माथा. हा अभंगाचा मुख्य विषय बरं का. होई बळकट हे टीचिंग आहे, हे स्वतःला शिकवणे. जेव्हा कोणी तुम्ही मोठ्या माणसाचा इतिहास वाचताना त्याला हे विचारा, तुम्ही जेवढे जगातले श्रेष्ठ माणसं आहेत त्यांचा इतिहास वाचा, ते पहिल्यांदा आपल्या आईचे आभार मानतात. पहिल्यांदा तुम्ही कोणाचा इतिहास वाचा, काय आवडतं, आई आवडते. आणि जेवढे लापट माणसं आहेत त्यांना विचारा कोण आवडतं. मी काही म्हणत नाही बरं का तुमच्याबद्दल. माझं दोघांचं मटेरियल आई आवडते, याचं नाव आहे कृतज्ञता. तुमच्या बुद्धीमध्ये जन्मजात असली पाहिजेत. आई आवडते याचा अर्थ असा आहे की त्या बुद्धीला जाणीव आहे की मी जो जन्माला आलेलो आहे, मी जो मोठा झालेलो आहे, माझा प्रत्येक घास मला आईने भरवलेला आहे. पहिली कृतज्ञता आहे. म्हणून माँसाहेब हा जो शब्द आहे तो कृतज्ञताचा शब्द आहे. आई पण तशीच पाहिजे बरं का मुलाला शिकवणारी, नाही तर कोणाच्याही मागे लाग याचं ट्रेनिंग देणारी नको आहे. काही कर अशी ट्रेनिंग दिली शिवाजी महाराजांना. ट्रेनिंग आहेत, काय केलं पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, याची गुरु स्वतः आई आहे. विठाला विठाला हे बी पेरणारी आई आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहेत ना, मदालसेला फार किंमत देतात. संत होतात ना, त्यांच्या आयांचा अभ्यास करा, त्या संत असतात म्हणून संताला जन्म घालतात. राजाच्या घरात जन्माला आलेले पोरं आहेत ते. मदालसाही राजकन्या आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, राजकन्या आहेत. पण ऋषीच्या सानिध्यामध्ये तिला तत्वज्ञान मिळालं आणि मुलगा पाळण्यामध्ये तिला जगाचा व्यवहार शिकवते. अशी आई असावी. 3 मुलं संत झाले मदालसीचे आणि 4थ्या मुलाला आडवं आलं. राजा म्हटला, रे बाई 3 तर पाठवलेस तू, 1 तर राहू दे राज करायला. आणि त्याला व्यवहार शिकवला मदालसीने. गुरु कोण आहे. आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या. दुसऱ्यांनी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका. पोरगा बिघडणारच नाही, 100% बिघडणार नाही, 1% नाही. बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे. आईने वेळ दिला पाहिजे. आता वर्तमान काळात बघा, आता ही बोलू नये कीर्तनामध्ये, आई वेळ तो देणं सोडून द्या, पाजत नाहीत महाराज. आपलं रक्त, आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत. आणि कुठेतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कोणाच्या तरी नादी लागतात, कुठल्या तरी होममध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो. पैसा नाही,
संस्कार पुरवा. संस्कार पुरवले ना तुमच्यापेक्षा जास्त कमवेल. तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरा, तो कंपनीचा मालक होईल. तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका, तो सुद्धा नोकरी शोधेल. हा, तुम्ही जसं तुमच्या आई बापाबरोबर वागले तसं तो वागेल. हे फार महत्त्व. हे संस्कार आहेत. हे लहानपणी पेरलं जातं. तुकोबारायांनी स्वतः सांगितलेले ते, त्यांच्या स्वतः जेव्हा इतिहास लिहिला आहे त्यांनी सांगितलेले आहेत, ही आमची भक्तीची परंपरा आहे. माझ्या वडिलांची. अरे थांब, ए बाबा जा तिकडं, चल. अक्कल आहे का तुला काही? विठ्ठल विठ्ठल. भाषण चालू नाही बरं, काही रेडीमेड मटेरियल नाही आहे. हे लोक पाहून मी कीर्तन करतो. जा तिकडं, जा, थांब, जा जा जा. विठ्ठल विठ्ठल. संस्कार आहेत ते. माझ्या वडिलांची, याला आत्ताच्या भाषेत काय म्हणतात माहिती का? DNA. डॉक्टर लोक आलेले आहेत आमचे चोपड्याचे, त्यांना विचार डायबिटीस का होतो? अनुवंशिक. अनुवंशिक शब्दाचा अर्थ आहे डायबिटीज जसा येतो तसं तत्वज्ञान पण येतं आणि हरिभक्ती पण येते. जर चांगल्या घरातला मुलगा जर चांगला नाही निघाला ना, बापावर संशय घ्या, नेमका कुणाचा येतो. जर तुम्ही मजबूत आहात, कणखर आहात, तुमचाच DNA आहे, तुमचाच वंश आहे, बदलला कसा काय? हाय, हे तुकोबार आहे. माझ्या वडिलांची मिरासीत. धंद्यामध्ये अनेक वेळा नुकसान झालेले, परमार्थ का सुचला. मी असे अनेक लोक पाहिलेत बरं का, असे अनेक लोक पाहिलेत. बोलूच का आता? 10 वेळा त्यांचा ब्रेकअप झालेला आहे, पण ते IAS झालेले आहेत. त्या IASला विचारलंय मी, तू कसं काय? म्हणजे ब्रेकअप झाला, वाईट वाटलं आणि ठरवलं, गरिबीमुळं मला तिने नाकारलं ना, मी श्रीमंत होऊन दाखवेल. याच्यावर तो पिक्चर आहेत. दुसरे काय पाहता पिक्चरमध्ये? काय तुम्ही दुसरं गाणं फिरणं पाहता काय? त्याचा कथा बघा तुम्ही. तो भाव आहे तो. गरिबी सलते बुद्धिमान माणसाला, आणि ज्याला सलत नाही ना तो म्हणतो ही नाही तर ती काय, शेवटी लग्नच करायचंय, कोणी असले तरी चालते. ही माणसं मोठीच होत नाही. अपमान झोंबला पाहिजेत आणि झोंबण्यासारखं अंतःकरण घेऊन जन्माला आला पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. ज्याचं अंतःकरण झोंबत नाही ना अपमानाला, समाज त्याचा चेंडू करतो. समाज, कोणताही माणूस बघा ना, चेंडू करतो त्याचा. कोणी चेंडू करतं, फक्त त्याला 2च शब्द बोला. फार सज्जन माणूस आहे हो, सगळं विकायला तयार होतो तो. नाही कळालं? फार सज्जन आहे हो, याला सरपंच करा, 2-4 एकर इकलीच. सज्जन माणसाला काहीच करता येत नाही, इकल्याशिवाय आणणार पैसा कुठून तू? आणि 10 एकर सरपंचीच्या नादामध्ये गेली, मानाच्या नादामध्ये गेली, मग ते आमच्याकडे येतात, महाराज गावले बेकार आहे. मग कोणाचा सरपंच झाला होतास? बेकार गावाचा सरपंच. कोणी ज्या वेळेस तुला सरपंच केलं तेव्हा गाव चांगलं वाटलं, आणि तुझी जमीन विकल्यानंतर मग अक्कल आली. नाही कळालं अजून. फार महत्वाचा विषय. तुला अक्कल नव्हतीच कारण की तो चेंडू होता. सॉफ्ट. आमच्या इथं 2-4 लोक आहेत महाराज. एका उद्योगपतीला नादी लावलं आमदारकीला, त्याची घरात सुद्धा नीट ओळख नाही हो, किती नातेवाईक आहेत म्हणून. तो उद्योगपती ना, त्याच्या धंद्यामध्ये गेला, आणि तो जेव्हा मला आणला, मला महाराज मला आमदारकीला उभं राहायचं म्हणे. मी म्हटलं महाराज तुम्ही कुठं ओळख नाही, पाळख नाही. नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काय शब्द आहे? नाही, याचं कार्य झालं म्हणून समजा. तर मी त्याला काहीतरी सांगणार, तितक्यात एक जण माझ्या पुढे आला, म्हणे महाराज आम्हाला बोलायचंय. म्हटलं बोल. तुम्ही ह्या शहाणं करू नका, आम्ही येडं केलेलं आहे. मराठी कळाली? कार्यकर्ते काय म्हणतात, आम्ही याला, तुम्ही शहाणं करू नका, आमच्या पोटावर पाय देऊ नका. म्हणलं मला नाही कळालं. हे खरंच कळत नाही ना, काही काही गोष्टी नाही कळत आपल्याला, क्षेत्र वेगळं आहे. मी म्हणलं मला नाही कळालं.
म्हणे याला आम्ही नादी लावलेले आहेत. आमचा 1.5 महिना गाड्या पेट्रोल सगळी व्यवस्था होती म्हणे आमची, तुम्ही शांत राहा. अरे म्हणे पण तो निवडून येणार नाही, मग त्याला अक्कल नाही का म्हणे? आपण निवडून येणार त्याला अक्कल नाही का म्हणे? मग म्हणे तुम्ही भ्रमात टाकलं, मग टाकू दे ना म्हणे. आमचं तर आमच्या गरिबावर उपकार करा, कार्यकर्ते म्हणतात. तुम्हाला मराठी नाही कळत. कोण शहाणा आहे, उभं राहणारा का उभं करणारा? बोला ना. जेवढे बोलतात तेवढ्याला पटतंय का? तुमच्यातलं कोणी उभं नाही राहिलं ना. उभं करणारा एवढं कळलं ना तुम्हाला, तुमचं आयुष्य सुधारलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. फुगवतो कोण? फुगवतो. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे शास्त्रीजी तुमचं कीर्तनच पाहिजे. म्हणलं नाही वा, नाही गाव आहे ना उपोषणाला बसणार आहे. म्हणलं बसू दे, काय परिणाम होणार आहे? नाही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, तर पुढचा किती पाहिजे ते बोला. काय म्हणतो तो? हे जे स्टेप्स कसे बदल, मी कशात अडकतो हा समोरचा चेक करतोय. हे मला अक्कल आली पाहिजेत. मला काय, मी पैशात अडकतो का, मानात अडकतो का, कशात अडकतो? त्याला तारीख घेण्याशी मतलब आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, तारीख घेण्याशी मतलब आहे. तारीख घेतली की तो गावात जाऊन सांगणार आपण होतो म्हणून जमलो. हेच व्यवहार आहेत, हेच जीवन आहेत. ह्याच्यापेक्षा दुसरं जीवन नाही. हा माझा दृष्टांत दिलाय, तुमचा दृष्टांत वेगळा आहे. साहेब तुम्ही तर कर्णाची वंशज आहात, अवलाद नाही म्हणत. त्यांनी घरातले पैसे काढलेच. अहो ही अव्यावहारिकपणा संतपणा नाहीये. पुन्हा एका अव्यावहारिकपणा संतपणा नाही, हा शुद्ध बावळटपणा आहे. तुकोबारायला विचार व्यावहारिकपणा काय? जोडोनिया धन, हे प्रमाण तुमच्या पाठ आहे पण अर्थ नाही माहिती मला. जोडोनिया धन, तुम्हाला कळतं का या शब्दाचा अर्थ? जोडोनिया धन जोडणं तुमचे काम आहेत काय? तुकोबाराय कळले का तुम्हाला? म्हणायला जबरदस्त आहे, जोडोनिया धन उत्तम. अरे उत्तम व्यवहार समजतो का तुला? धन जोडणं हे पुरुषार्थी लोकांचं काम आहे, ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही. धनाची निंदा करता येईल, धनावर नावं ठेवता येईल, पण धन कमावणं एवढं सोपं नाही आहे. आणि धन जोडणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पुढचा टप्पा अजून वेगळा आहे. ज्याने धन जोडले त्याला भोगता येतं का नाही हा दुसराच विषय आहे. पुन्हा हा जोडण्यामध्ये जन्म गेला आणि त्याचे घरचे लोक सगळे उडवून तयार आणि पुन्हा म्हणायला तयार. जर बाप म्हणला ना रे फार कष्टाने पैसा कमवलाय, मग कोणाकरता कमवलाय? आम्ही उडवायचं नाही तर कोणी उडवायचं? ते बाप गप्प बसते ते. आणि ज्यांनी कमवलंय त्यालाच टोम नाही. जर तुम्ही कमवलं कोणासाठी? आमच्यासाठी नाही, घेऊ दे ना मग आम्हाला. गप बसण्याशिवाय. म्हणून धन जोडणं हे तुकोबाराय शिकवतात. हे कोणाचंही काम नाही आहेत. गरिबी सल्ली तर धन जोडता येईल. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये तुम्हाला काही ग्रंथ शिकलात तुम्ही ज्याच्यामध्ये देवाचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे, तुमचं पाठ आहे, तुम्ही तशी वागू शकत नाही. त्याला नाईलाज आहेत. आपल्या इथं रामायण झालेलं आहे. मी माझ्या टेक्निकने रामायण सांगतो. रामायणामध्ये 3 पात्र आहेत. एक रावणाचं पात्र आहे, हनुमंताचं पात्र आहे, आणि दुसरं रामचंद्र प्रभूचं लक्ष्मणाचं पात्र. 3 पात्राची आपण समीक्षा करू. मला सांगा, लक्ष्मण, हनुमंत आणि रावण याच्यात जास्त शिकलेला कोण आहे? तुम्ही का टेन्शन आलंय का? जास्त शिकलेला दशग्रंथी ना तो. त्याने केलेले श्लोक आतापर्यंत बनवताना कोण आहेत सगळ्यात जास्त शिकलेला? रावण. आणि आदिवासीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय आहेत. पूजा कुणाची होती आज? बिना हनुमंताचं एक पण मंदिर नाहीत. बिना रामाचं गाव आहे, पण बिना हनुमंताचं गाव
आणि सगळे जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत हे सगळेचे सगळे हनुमंताकडे जाऊन लग्न करतो म्हणून सांगून आलेले आहेत. एक दशग्रंथी आहेत, उत्तम श्लोक लिहिलेले आहेत, भाष्य लिहिलेले आहेत. त्याचं नाव आहे रावण भाष्य. पूजा नाही होत. आणि ज्याला कुठले संस्कार नाही आहेत, कुठलंच नाव नाही आहेत, ते हनुमंतराय. काही लोक आदिवासी मानतात, काही लोक वानर मानतात, जे काही असेल ते. तुम्हाला मानण्यावर काय आमचं बंधन नाही, पण पूजा त्याची होते, हनुमंताची. आणि विशेष असं आहे की देवाला न मानणारा सुद्धा लग्नाच्या दिवशी हनुमंताकडे जातो. बरोबर आहे का? पूजा करतो. ही हनुमंताची काय विशेषता आहेत? मटेरियल वेगळे आहेत महाराज, जन्म वेगळा आहेत, जन्म वेगळा आहेत. आणि तो जन्म असा झालेला आहे, तो संसार करू शकत नाही आणि रावण संसार सोडू शकत नाही. ज्ञानी आहे, विद्वान आहे, तत्वज्ञान आहेत, मेंदू वेगळा चालतो. मी असे बरेच लोक एक जण गडावर आला, जंगल आहे गडावर, संत आहेत, संन्यासी आहेत. आता ते संतांनी संताशी चर्चा करताना ओवीची करावी, सिद्धांताची करावी, त्या आपापल्या विषयातली करावी ना. तू येऊन त्याला इतका आमचा भगवानकडे आवडला, मला म्हणे शास्त्रीजी तुम्हाला एक सांगतो म्हणे. सांग. निसर्ग उपचार काढा म्हणे इथं. कोण माणूस आहे? संन्यासी, मुलं बाळा नाहीत. आणि मला काय सांगतो भगवानगडावर, निसर्ग उपचार केंद्र काढा. म्हणलं समजा काढलं, पैसे लय येतील. कोण आहे हा माणूस? संन्यासी. तो मला काय शिकवतो? त्याच्याप्रमाणे. इथं निसर्गोपचारकडे पैसा मिळेल. मी काही बोललो नाही त्याला, कारण की अशा लोकांना बोलून काही होत नाहीत. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. समोरचा चुकीचा आहे, होई बळकट, हा अभंग आहे. तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा शिकवा. तुम्ही मनाचे टीचर व्हा. आपल्याला हे करायचंच आहे. 1000 मार्ग भेटतात, 1000 लोक भेटतात. आणि जे नको आहे त्याचं ऐकू नका. विठाला विठाला कळणं अवघड आहे पण चांगलं आहे. जे नको आहे तुम्हाला, तो विषय किती गोड असेल, ऐकू नका. रस्ता भटकवताल. मी पहिला एक दृष्टांत फार सांगत होतो, फार सुंदर दृष्टांत आहेत, पुन्हा रिपीट करून सांगतो. नारदाला दया आली आणि भगवंताकडे गेला. म्हणे 6 लोक एवढी तपश्चर्या करतात देवा, आणि तू त्यांना भेट देत नाहीत. नारद भगवंत म्हणले मी तर भेटण्यासाठी तयार आहे, सांग फक्त, चल माझ्या बरोबर. भगवंताला घेऊन नारद आले, असे समजून घ्या. भगवंत म्हणतात, नारदा मी एवढ्या लांबून आलोय, 1 किलोमीटर त्यांनी आलं तर काय फरक पडला? म्हणजे बरोबर आहे म्हणे. बस इथं झाडाखाली भगवंताला बसवलं. जे 6 तपश्चर्या करत होते त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी देवाला आणलंय. नारद आहे ते, 6च्या 6 लोटांगण घातलं. मेंदू चालवा बरं का. लोटांगण, काय उपकार केले आमच्यावर. मग देवच आणलेलं आहे. नारदाला वेगळं वाटलं, मग 6च का न्यायचं, अख्खं गाव नेऊ. संत आहेत ते, विशाल आहे, महाआत्मा आहेत, विशाल आहेत ते. सगळं गावच देऊ. गावात दौंडी पिटवली, देव आलेले आहेत, चला. देव कुणाला नको आहेत? तुम्ही माझ्या समोर बसलेत, काही देवाला नको म्हणणार आहे का? ते गाव, ते 6 तपस्वी घेऊन प्रवास सुरू केला, भगवंताकडे जायचं. भगवंत आहेत महाराज ते. चांदीचा पाऊस पडला. 1 किलोमीटर जायचंय ना, चांदीचा पाऊस पडला. किती लोक गुंतले बोला ना. देव चांदीसाठी पाहिजे होता, ते अडकले. देव देवासाठी नको आहेत. चांदी देणारा, पैसे देणारा देव पाहिजे. म्हणून काही काही देव भारतामध्ये नुसते श्रीमंताचेच आहेत, गरीबाचा इठोबाच आहेत. विठू माझा, तिथं हुंडी नाही, काही नाही, काही नाही. 2 नंबरचा पैसा घेत नाही, काही देत. मला एकाने म्हटलं तुमचा विठोबा गरीब आहेत. म्हटलं श्रीमंत करणार आहे.
बुद्धीनं ज्या विठ्ठलाचे सेवक ज्ञानोबराय आहेत आणि ज्ञानेश्वरीचे लेखक विठ्ठलाचे आहेत, अजून कसा देव पाहिजे तुम्हाला? कधी कल्पना केली?